महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्ताने जिल्हा रुग्णालयात झालेल्या आरोग्य शिबिरामध्ये 5 रुग्णांवर एंजिओप्लास्टीची यशस्वी शस्त्रक्रिया तर 12 रुग्णांवर एंजिओग्राफीद्वारे तपासणी करण्यात जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर घेऊन या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या। राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिवसानिमित्ताने धुळे जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आजारांवरील तपासणी, निदान व मोफत उपचार करण्याच्या हेतूने आरोग्य शिबिरे भरवण्यात येत आहेत। या शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची विविध प्रकारची तपासणी करून त्यांना झालेल्या आजारांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत। याचाच एक भाग म्हणून धुळे जिल्हा रुग्णालयात नुकतेच हृदयरोग यावर आरोग्य शिबिर घेण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला। त्यात तपासणी अंती 5 रुग्णांवर एंजिओप्लास्टीची यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली तर 12 रुग्णांवर एंजिओग्राफीतर्फे तपासणी करण्यात आली। हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रांजल पाटील, डॉक्टर दीपक शिंदे यांच्या सहकार्याने या शस्त्रक्रिया झाल्यात। जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक हृदयरोग उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला। हृदयरोगाच्या वेळेत निदान, त्यावरील उपचार आणि यशस्वी शस्त्रक्रिया तसेच जनजागृती या विशेष मोहिमेच्या माध्यमाद्वारे नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी शासनाची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली। नागरिकांना वेळेत आरोग्य तपासणी करून कोणती धक्कादायक लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले। या शिबिरात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर हर्षवर्धन चित्तम, डॉक्टर स्वप्नील पाटील, डॉक्टर समीर शेख, श्रीमती शोभा पवार, श्रीमती मीना गडरे, श्रीमती प्रतिभा घोडके, पंकज काळे, उषा सेवना आणि दत्तात्रय ढोले, भावना सोनवणे, मनीष बाविस्कर, त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।